दरम्यान लातूरचा माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड आहे। विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्न हुबेहूब नीटच्या परीक्षेमध्ये आल्याचं उघड झालंय। कुलकर्णी पुण्यामध्ये ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या सुद्धा संपर्कात होता असं सुद्धा समजतंय। नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान काय खुलासा केलाय सीबीआयने ते आपण पाहतोय। एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित केमिस्ट्री लेक्चरर पी.व्ही. कुलकर्णी नीट पेपर फुटीचा सूत्रधार आहे। कुलकर्णीनं विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळलेले। कुलकर्णीनं संधीचा फायदा घेत पेपर फुटीचा डाव रचला। कुलकर्णीनं परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्न दिले आणि त्यांची उत्तरं पाठ करून घेतली। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कुलकर्णीनं काही विद्यार्थ्यांना एकत्रित जमवलं। यासाठी मनीषा वाघमारेनं मदत केल्याचं सुद्धा उघड झालंय। कुलकर्णीनं त्यांच्या पुण्यातील घरी खास कोचिंग क्लासेस सुद्धा चालवले असल्याची माहिती समोर आली। त्यामध्ये ते प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं विद्यार्थ्यांकडून गोठवून घेतली। धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या नोटबुकमध्ये लिहिलेले 42 प्रश्न आणि त्यांची उत्तरं 3 मे रोजीच्या नीटच्या परीक्षेमध्ये जशाच्या तशी आली।